आता एवढा कांदा कशासाठी सांगतेच, पण सानू आज शाळेतून लवकर आली होती आणि तिनं कोणतं तरी चॉकलेट आणलं होतं. म्हणली चिंचेचं आहे. सो मला काय वाटलं की आमच्या वेळेस जे चिंचेचं भेटायचं की एकदम सेम चिंचासारखं ते लागत होतं, तसंच आहे की काय, पण ते इतकं आंबट होतं की काय. मग सानून बघितलं, ती म्हणली मम्मी तू अर्धच खाल्लेस, पुढचं अर्ध खाऊन बघ आणखीन चांगलं लागते. सो मी नंतर थोडंसं खाल्लं, सो ते चांगलं होतं, पण मी थोडंच खाल्लं, मला काय फार आवडलं नाही. आज मी अशी मुगाची भाजी करणार आहे सरभरीत. आणि मी खूप दिवस झाले भजे आणि कढी खायचं म्हणते, पण माझ्या काही करणंच होत नव्हतं, म्हणून आज मी भजे करणार होते कांद्याचे. आणि इथं मी कढीची तयारी करते. सो कढीची सगळी तयारी झाली होती. आणि जेव्हा दह्याची कढी करतात ना, तेव्हा दह्यामध्ये बेसन पीठ घालतात, म्हणजे कढी अशी फाटल्यासारखी होऊ नये म्हणून. सो मी इथं कढी करून ठेवली होती आणि भजे तळायला घेतले होते. भजे तळून झाल्यास मी त्याच्यातच कांदा आणि खोबरं भाजायच्याऐवजी तळून घेतलं त्या मुगाच्या भाजीसाठी. जसं आपण अंड्याची भाजीला करतो ना, सेम प्रोसेस असते ह्याची पण, आणि खूप खमंग लागते भाजी. हे बघा मस्त भजे तयार होते. आणि नंतर ते जे कांदा आणि खोबरं मी तळून काढलं होतं, त्याच्यात लसूण आणि अद्रक मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि असं तेलात तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्याच्यात काळा मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं. आणि नंतर जे वाफळलेले मूग होते ते घातले आणि जेवढं काही तुम्हाला पाणी लागेल ते घातलं. मस्त अशी चमचमीत भाजी होती. आता बाकी सगळा स्वयंपाक झाला होता, पण चपात्या राहिल्या होत्या. मग मी अशा माझ्यापेक्षाही टम्म फुगलेल्या चपात्या केल्या. आणि खरंच आता मला असं वाटतं की मी चपात्या खूप चांगल्या करते. आधी येत नव्हत्या मला, म्हणजे सुरुवातीला. सो आता खूप छान येत आहेत. आणि असं मस्त ताट वाढलं. हे सानूचं ताट आहे, सो सगळं कमी कमी आहे. आणि मला जेवायला थोडासा वेळ होता, त्याच्यामुळे मी गरम गरम कढी आणि भजी एन्जॉय केली. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.